आणि गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू, मुंबई गोवा महामार्ग आणि इतर संबंधित रस्त्यांवर टोल माफी जाहीर केली आहे। ही सवलत खासगी वाहनं आणि एसटी बसेसना लागू असेल। गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन हे विशेष टोल माफी पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडून उपलब्ध होतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। एकीकडे कोकणात जाण्यासाठी टोल माफी झाली आहे, पण गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही कोकणात जाताना शहरवासियांना काय दिव्य पार करावं लागणार आहे याची प्रचिती देणारी बातमी आपण पाहूया। गणेशोत्सव 6 दिवसांवर आला तरी मुंबई गोवा महामार्ग आणि खड्डे हे समीकरण यंदाही कायम राहिले। चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या पुलावरून शहरात जाताना रस्त्यावर पडलेले हे भले मोठे खड्डे डोकेदुखी ठरतायत। या खड्ड्यांची ड्रोननं घेतलेली दृश्य पाहिली की खड्ड्यांची समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो। त्यामुळे मंडळी, कोकणात जाताना तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या। सावकाश जा आणि सुखरूप पोचा। यंदा गणेशोत्सव काळात मुंबई आणि आसपासच्या परिसरातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळालाय। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई गोवा